ST मध्ये आरक्षण मिळतं. तर या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्याशी बोलण्यासाठी बंजाराचे समाजाचे महत्व जितेंद्र महाराज जोडले गेलेले आहेत. जितेंद्र महाराजजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. हा जो काही वाद आहे, धनंजय मुंडेंचे हे जे विधान आहे, तर त्या विधानाबद्दल तुमचं काय मत आहे? त्या विधानाला तुमचाही विरोध आहे का? असं काल मी सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी ऐकलं. एक वंजारा आणि बंजारा समाजाचा जर आपण इतिहास बघितला तर 94 मध्ये तत्कालीन मंत्री स्वर्गीय सुधाकर नाईक हे मुख्यमंत्री होते राज्याचे. त्याच वेळेस विरोधी पक्ष नेता हे गोपीनाथराव मुंडे होते. आणि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष असे असताना सुद्धा त्यांच्यामधले जे संबंध होते हे वेगळे होते. आणि पूर्ण मराठवाड्यामध्ये वंजारा समाज आणि बंजारा समाज हे गोनिया गोविंदाने वागतात आणि एकमतानं सर्व राहतात. या संबंधामुळे आम्ही एक राहू शकतो, परंतु आरक्षण हा दोघाचा वेगळा आहे. आम्ही व्हीजे NT अ मध्ये बंजारा समाज मोडते, NT क मध्ये वंजारी समाज मोडते. म्हणून आरक्षणाच्या बाबतीत हे दोन्ही समाज वेगवेगळे आहे. दोघांचा जर सलोखा बघितला, संबंध बघितला, तर हे फार पूर्वीपासून मराठवाड्यामध्ये फार एकमतानं राहणारे हे दोन्ही समाज आहे. म्हणून कदाचित आपल्या मुंडे साहेबांचं हे विधान असावं. पण धनंजय मुंडेंच्या या विधानाशी तुम्ही सहमत आहात की नाही? नाही, कसं आहे, एक आपण आरक्षणाच्या बाबतीत सहमत तर नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि असं आपण सलोखाच्या यांनी जर आपण बघितलं, दोघांचे संबंध, दोघांचं राहणं आणि एकमेकाचं, मुंडे साहेब असतानाचा आमचा समाज, बंजारा समाज हा मुंडे साहेबांचा नेतृत्व त्या भागामध्ये सतत मानत आलेला आहे आणि त्या कुटुंबाचा मानत आलेला आहे. म्हणून त्या संबंधापुरता आम्ही एकत्र आहोत. परंतु असं तर दोघांचं आरक्षण हा वेगळा आहे, दोन्ही समाजाचा वेगवेगळा आहे. म्हणून त्या मताशी तर एकंदरीत आपण जर बघतो तर आरक्षणाच्या बाबतीत हे दोन्ही समाज वेगळे आहे. कारण मुंडे साहेब यांनी या समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला त्यांचा पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल त्यांचं मी याआधी अभिनंदन केलेलं आहे, आता सुद्धा अभिनंदन करतो. परंतु आरक्षण बघता हे दोन्ही समाज वेगवेगळे आहेत आणि सलोखाच्या आणि एकंदरीत या दोन्ही समाजाचा त्या मराठवाडा भागामध्ये आणि सर्व नेत्यामध्ये एकंदरीत फार एकतेचे संबंध आहेत. त्यामुळे आमच्यामध्ये दोन्ही समाजामध्ये फार पूर्वीपासून एकीचं वातावरण राहिलेलं आहे आणि पुढे पण राहील. जितेंद्र महाराजजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर वंजारी नेते बाळासाहेब